काय नडले नडले काय नक्की ही ट्री कापायचा आहे परत. काय कापायचं ट्री असतो ना तो, हां ठीक आहे कापायचं ती बसत नाही कशात बसत नाही त्या पाईपात. कुठल्या किती इंची 6 इंची का 5 इंची 6 इंची. 6 इंची हा झाले काय नक्की बेंड बसला का बरोबर बेन बसलाय बरोबर. हा. पण ती खोलायची आपण लावतो ना हां सोयचं ती वाळले, वळले त्यामुळे तो पाईप आतमध्ये जात नाही आणखी. जात नाही का हा मग आता काय करायचं कट करून काढायचं का हा कट करून काढायचं आहे. दुसरा टी टाकायचा आहे परत आपल्याला. ती आणलाय का इथे दुसरा हो आहे आहे का? की. आणायचं चाललंय का हा एक घेऊन बघतो मी काय केली रामभाऊने आता काय झाले रामभाऊ नक्की रामभाऊ काय झालं झालं म्हणजे तिचं हे झालं का पण ही बसणार पण हो पण माझं मागाशी ऐकाय पाहिजे थोडंसं तुम्हाला सांगतोय मी इकडे जर 4 बोट इकडे पाहिजे म्हणल्यामुळे सगळा गोंधळ झाला. टाकावं लागलं ना कशाला रातल्या बाजूला घ्या म्हणजे तुम्ही ह्या बाजूला आता काय जायचं नसली. मागाशी मला विचार मी सांगत होते की तुम्हाला मी ऐका की वरच्या दाराचा विषय काय असतो सांगतो तुम्हाला. पाईपलाईन किती खोले ही 5-5.5 फूट 5 फूट खोले बरोबर आहे. तुमचा बेंड जरी आतमध्ये आला असता कुठं इकडे चुकणार ऐका की जरी आला असता वरचं 5 फुटाचं दार तिरकं केलं असतं तरी बरोबर बांधाच्या कडे गेलं असतं का नाही उभं पाईप पण इथं कट करून बी वागलं नाही ना त्याला येऊन आलं गोंधळ घातल्यामुळे लाईन दिली अशी परत. आता विषय काय झाला माहितीये का तुम्हाला इथं तुम्ही तो तुकडा टाकलाय पाईपाचा रामभाऊ मोठं तोंड पाहिजे पाईपाचा तुकडा टाकलाय का तो तुकडा सुद्धा टाकायची गरज त्याच्यापेक्षा नव्हती. मोठं तोंड आहे वरचं तुझ्या हातात तोंड आहे नव्हता म्हणतो कुठं झाला ना आणि तुकडा टाकायची गरजच नसतो ना. बेंड वाचवायसाठी साकीट टाकलं होय तिथं बेल इथं नव्हता त्याच्यामुळे थोडा चुकले रामभाऊ फक्त पुढच्या पाईपा जोडले नाहीत ना बुजवायचं काय येल टाकायची गरजच नव्हती टी टाकली असते 2 तर कुठं कसली टी टाकले तसे टी तर जर 2 टाकले असते तर नाही ना जोडणार कसं नाही करणार. पाण्याला कसं असतं माहिती का पाणी जायला ही बेंडच चांगला टी मधनी पाणी मार बसतो टी मध्ये आपण तिथं टाकले असते तसं नाही ती टी ऐकी लाईन मेन उभीच आहे ना हा इथं corner. इकडच्या पाण्याला बसले कॉर्नरला बेंडच लागतो कधी बेंड टाकायचा असतो फक्त झाले काय हा बेंड आहे ना लयच मोठं थोडासा आहे. पलीकडे सरकून बसायला पाहिजे हे जर इकडे कापला असतो तर आजची 4 बोट अलीकडे आला असते. अहो ते आता काय झालं आता काय बोलण्याचा अर्थ नाही ती मी सांगितलं असतं बरोबर काय जाऊ दे रामभाऊ का बेंड बसा सांगा मला बरं कशामुळे बसताना म्हणजे हे गाड केजी त्याच्यामुळे ते केसात केजी कमी आहे गाडीला आणि पायपाची केजी वाढली गाडीला. निळा पट्टा आहे ना हा 4 kg जाते बेंड हो बरोबर की पण काय बी 4 kg आहे हो बरोबर पण केसात केजी हातला गॅरा कमी आहे आणि पायपाला गॅरा वाढते त्यात. एक लक्षात घ्या ही पूर्ण 90 अंशात नाही हो थोडासा बेंड फाकलेला आहे त्याच्यामुळे तुम्ही ते माझं सरकून घेतलं असतं नाही बरोबर बसलं असतं बेंड जाऊ दे. जाऊ दे दिनू का हसतो या ए दिनू तुला कळलं काय सांगायचं हा थोडंफार तिकडे घ्या. त्या गावात सगळी ठिकाण झाली ती बाबा हो मला उतरायला लागेल बहुतेक मला उतरल्याशिवाय काय जमणार नाही हा. आता JCB उभा ठेवायला लागेल मला तेवढ्यासाठी एक त्याला दारू ए, पाईप खाली घेऊन केवढा म्हणतोय. आहे? हा गेला मोठा थोडं मोठा. पाईप माझं नाक तोडलं. काय झालं नाकाला काय झालं या गाडीचा पाईप खाली घेऊन म्हणतो पाईपलाईन जोडल्याशिवाय. ते कुठला गाडीचं पाईप पाईप खाली खाली घेतो. शेव पाईप होईल नाकाव कसं काय गेलं पण काय इथं खाली घेतला आणि तिकडून पडला तसा आला नाही का? रक्त आले पर राव तुमच्या नाकाला मग काय त्याला सांगते ना गाडीचा पाईप खाली घेऊन गाडी थांब. गडबड नाही करायची अशी रक्त येस्तोवर पार आता बहुतेक मला डोकं चालवायला लागणार आहे बेंड आणताय का पण आता बघ ना तर ती टाकून दुसरं ऐका की
तरी जुळणार नाही. लिहून घ्या माझ्याकडून तुम्ही. बेंड आणायला आता खाली जावं लागेल. इथं टायलीत नाही बेंड, टायलीत बेंड आहे. नाही घरी इथं गाडी नाही येत खाली जावं त्याला माझी बी गाडी तिथं आहे घरापासून. तुम्ही गेला कशा तर गाडी घेऊन येऊ शकता माझी. लागेल. गाडी नाही आवडत. म्हणजे रामभाऊची. रामभाऊ बेंड दुसरा टाकूत आपण बरं का हा वर टाकून देते सगळं आता. दुसरा पाठ घ्या. बेंड दुसरा टाकूत. पुढे ते ऐका की त्यातली कॉलर आहे ना हाय अशी पेटवून निघत बाजूला ती. हा सुलोचन लावून पेटतो. काडी पिठा एक काम करा की ती बेंड ती बाजूला निघते का बघा. ते नाही निघणार सुलोचन लावले दोन्हीकडनं. कटच करावं लागेल असं हालून निघणार आईला मगाशीच मी थांबाय पाहिजे थोडंसं. मी तर थांबलो असतो ना मगाशी. कसंच निघणार नाही ते. करू कट मग ऐका की त्याला वेळ घालूच नका. ते पाईप वर टाकून द्या. आणि तुम्हाला काय करतो येला आणून देतो लगेच. तुम्ही बेंड आणा मी बसून ऐका हा की. बेंड आणतो. तुम्ही बेंड आणा मी जोडून देतो गाडी तुम्हाला. चावी द्या इकडे. मी जोडून देतो तुम्हाला. चावी द्या चला. आणि ऐका की सॉकेटचा पाईप कुठे अजून एक इथंच तर सॉकेट जोडलेलं. आता काय करायचं आहे की शिल्लक आहे ना ते तुकडा एक लागला हा कापल्याला होय. की कापलेला तुकडा. कापल्याला तो कापलेला तुकडा घेऊन ना तुम्हाला बेंड बरोबर बसवून देतो मी. आता बेंड कसा आहे तिथून आता काय बेंड कसा बसून देतो बघ तुला. आणू नका आता. हा आणू नका काय बसाय नाही बसून देणार तुला बेंड. तू बी बघायचं राहायचं राहिला कसं काय बसवलं. बेंड येऊ दे फक्त. रामभाऊ बेड कुठे बसवत ह्याला कट करावं लागेल मग. ऐका ती जी सॅकेट जोडलं ही जोडताना तरी निदान मला तरी बोलवायचं ना. मला बोलायला असलं मी आलो असतं बरोबर जोडवाय तिथं. ती म्हणजे दार ह्या कडे काय गडला दार असले की ह्या पाईपलाईन घालणार आहे का तुम्ही दार पाईपलाईन घालणार आहे का तुम्ही दार. मग आता काय करू काय म्हणतात तुला? ऐका ही बळ जुळणार नाही. हा. ऐका किती आधारलं तरी टी तुमचं परत फाकणार आहे. पाईपलाईन पुढे ह्या टीचं तोंड हेकडे जायला पाहिजे होतं. मग थोडा करायचं काय सरकून. आता? कट कुठे करायचं म्हणते आता थांबा ती बेंड आणून द्या. बेंड आणल्यानंतर तिची सॅकेट आहे का ऐका की त्या सॅकेटच्या पलीकडे एक ईदभर कट करायचा. सेंटर मधला काढायचं हा तुम्ही एक काम करा मामा ती पाईप कुठे ती शोधून सॉकेटवाला चला. सॉकेटवाला पाईप शोधून आणा. आणा तुकडा आणा चला. मोकळ्यात वेळ होत चाललाय या तुकडा आणा. रामभाऊ एक काम करा तुम्ही पाईप आहे तिकडे वडा. थांब जरा 2 मिनिट थांब वडा. हा हा ऐका की तुम्ही इकडे दाबायचं पाहुणे. तुम्ही ऐका की तुम्ही ना इकडे तोंड करा इकडे दाबा ते पाईप. दाबा दाबा. हा तुम्ही रामभाऊ वडा बरं तिकडं लांब टाका पाईप पडला होटेल परत. थोड्यासाठी डायरेक्शन चुकावली तुम्ही त्याच्यामुळे ही प्रॉब्लेम झाला आहे. पाईप बसायचा आपल्याला 6 इंची पाईप ही काही 4 इंची नाही. वडा हा हा ऐका की तिकडं वडा सोमाईकडे वडा वडा. 2 मिनिटं थांबा आता. दाराचं कुठं सांगितलं त्यांनी. काय इथंच घ्यावं लागलं तिकडे. दारू कुठे घ्यायचे सांगा नीट सांगा मला. काय इथंच घ्यावं लागलं दाराला. कुठं काय हे घेऊन आता आले सेंटरच करणार. त्याच्यावरच ना. हा. ऐका की दार त्याच्यावर हा. ऐका की हाय या पोझिशनला पाईप बसलं का बरोबर 3 पाईप हाय हे बसतोय की मग. बसतोय का. बघा. थांबा 2 मिनिट थांबा मी सांगतो इथं 2 मिनिट थांबा. ऐका की हा. 1 मिनिट थांबा. हा पाईप मागे घ्या तुम्ही. घ्या इकडे अजून घ्या. घेतला का दिण्याखाली झपट जपट चल झपट मग विंडोज बसून देतो तो आता. ती आणलाय का ती आणा येत राहू द्या ती आणा. जाऊ पलीकडे हा वडा तिथं माती खाली पलीकडे अजून पलीकडे जाऊ हा वडा देऊन पलीकडे जाऊन पाईप दाबर खाली तिकडे जा. ऐका की इकडे होट पाहिजे आपल्याला. तिथं दाबा तुम्ही माती वाडा तिथं खाली पलीकडे वडा घाला डिक घाला. इकडची वडा की ह्या बाजूची मोकळी पाईपा पडली तर पडू द्या वडा. थांबा वडा पाईपाच्या ह्या बाजूला नाही आली पाहिजे ना माती. हा वडा चांगली वडा माती जरा ती घेतला का. आता पाईप दाबा मग सांगितलं तसं पलीकडे वडा 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 जोडा टी ये इकडे पाहुणं येते चला इथं पाय द्या
मोकळं जोड जरा ती जोड नाही ना सोल्युशन लावा. ऐकत नाही अहो 2 मिनिट थांबा 2 मिनिट थांबा. ती जोड सोल्युशन लावा. दिन्या पाईप आणि तिकडून चौकडीत पुढे. मी आधी म्हटलं होतं सुलोचन लावू नका, आधी फिटिंग करता नाही ना बरं का नाही नाही रामभाऊ? फिटिंग झालंच नसतं पण आता ती काय होईल बरोबर नाही, नाही नाही. अडचणीची. सुलोचन लावूच नका, पहिल्यांदा ऍडजस्ट करा आणि मग हे करा तुम्ही. तसं हेच करू नका. काय झाले तिथं आटण टाकली का नाही पाईपाला तेव्हा ती माती आता इकडे बेण झालाय. बघा तिथं पण बघा तिथं सरळ पण करा. सरळ. तिरका नका, थोडं किंचित. थांबा थांबा. खालचं. नाही 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 बस. तिरकत राहू दे थोडस. तिरका नाही. इकडे हे बाजूला येईल ना थोडं जरा. वर थोडं तेवढं बस 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 हा, नको बस, नका काय बरोबर करू. बरोबर आहे जरा दाबाटी ती दाबला का दाबला पूर्ण. हा बस चाल जोडा पाईप. एका जर उचलून. हे पाईप जर हे हे पाहू ना आयला तुम्ही जाताय खाली तिथं एक जण धरायला लागेल ना मागं. हो, थांबा. शत्रू खाली उतर रे इथं. राहू दे आता मग. शत्रुबाई जावा खाली. धर इथं, इथं. आता तुम्ही मागं जावा. एकच आहे तेवढं दे ना ते शुभ्याकडे. दाबून धर, दाबून धर इथं. बस ओके. दाबून धरा बेंड बेंड दाबून धर. बेंड दाबून बेंड धरा. दाबून धर तिकडं. हा आटन दे तशी. हा लय नको पुढे, लय दाबला तू. माग घे माग अजून जरा. हा तुम्ही ते पाय काढा काढले. थांबा थांबा थांबा. नाही नाही तिकडे हे दिनो पाय ह्या बाजूला घे तुझं दोन्ही दोन्ही. काढलं बी इकडलं हा पाय. बस हा इकडलं एका दोन्ही बाजूला दोघं बस ओके. जोडा दाबा. तुम्ही दाबून धरा. शत्रू बसलाय का दाबून धरा सोडू नका लगेच अजिबात सोडू नका. तुम्ही इकडचा पाय काढा पाहू ना. हा बस इकडे टाका. हा पाईप ठेवा उचलून पलीकडे ठेवा. हा बस चालत राहू द्या. थांबा सुकू दे जरा. सुकू द्या सोल्युशन सुकू द्या. सोडू नका पाईप अजिबात. बसलं बरोबर आता हम्म. सरळ बसले ना. हम्म. ही वाढल्यानंतर मागं वाढायचं हळूच फक्त एवढाच विषय आहे फक्त. घे, दाराचा पाईप घे. थांबा 2 मिनिटं थांबा. सुकू दे जरा. सुकू दे. 2च मिनिटं सुकू आता नका गडबड करू थोड्यासाठी. बसलं का नाही बरोबर. दे ना कसं काय बसलं तासभर गेलं इथं नसतं. मगाशीच मी आलो असतो तर त्याच्या माणसं अरे काय लागलं ना करा भाऊ. पाईप लागलाय दारेचा. घेतला खाली नाकावर सोडला आणि कसंच काल कोण खरं कोण खाली. त्याला मग ते वरच राहू दे थोडा वेळ तरी. वर बसून सांगितलं का नाही रामभाऊ तुम्हाला मी 2 मिनिटात. सांगितलं म्हणजे ती पाईप बेंड केला ना आपण. अहो ती बघ मी असताना बी करू शकत होता का नाही केलं मग तुम्ही. हा? मी म्हटलं वाडावाडी करून बसेल. काय वडावडी करू बसायची कापतानाच किरकोळ मला गोष्ट चुकीचं आहे. झालं. ते लय कापी झाली. कापा कापी लय ठिकड झाली ती पण असू दे जाऊ दे आता बसली ती. बेंड वाचला ना. शत्रुबाई तुम्ही ये वर आता. दारेचा पाईप कुठं ठेवलाय त्यांनी. थांबा, इथंच आहे देवा इथं द्या त्यांच्याकडे पाईप पुसून लावा तिथं दारेचा पाईप. आता रामभाऊ घ्या नाक सांभाळा फक्त तुमचं. थांब उलटा देतो हे शेवच पुस. शेवच पाईप लागलाय मागाशी काप. हेच लागलाय. नाकाला. काय झालं ही पाईप पण लय जडीत माहिती लागतात. अहो ती काय वजन थोडं आहे त्याला. त्या आमच्या हिला ह्याच्या बायकोला पण सकाळी हे झाला. कापलं त्या पाईपाने घेतल्या पहिल्याच स्टार्टलाच. शत्रुजय हो हा घेतल्याच कापला. अरे देवा, म्हटलं आता काय करणार. पण थोडं वाचलं. फडक्यावर गेलं आपलं. दारे याला दारे दार त्या दिवशी पायपा करताना पण मला कापलं त्याने. असं हे का इथं कापलं होतं हे का? सरळ आहे. हे हे का कापलेलं हे का? तितक्यातच कापलं. असं बोट धरायला गेलो. धारले बसला. बसला का आता एक काम कर रामभाऊ. पाईप बसलाय का बसला. शत्रुबाई आता हळूहळू मागं वाढा फक्त. जाऊ पलीकडे पुढच्या पाईपाला हे होत नाही असं जाऊ तेव्हा पाहू ना तिकडे उचलून जरा तुम्ही पाईप. वडा मागं हळूहळू थोडंसं ओढलंय पण नाही वडा. वाढत. वडा नाही येऊ दे कडल दार तिथं कसं चालतंय. तर ती कटिंगला तुम्हाला प्रॉब्लेम होणार हे बस होत नाही. बस बस. बस का एवढं दार चालते नाही हा, बस, बस. भरपूर झाले की अजून हो, किती कडे लय घेणार झालं, आहे लय झालं. ह्याच पाणी पडून ते ह्याच्यावर हे होईल. काचेल. काढून. येणार मास्टरच्या पाईपलाईन सारखं. बसलं का रामभाऊ बसलं. काय मागायची थोडक्यात धोका चालवायचं होतं राव. त्याच्यामुळे सगळं गोंधळ झाला बाकी. देख ना. कडचं काय आता ह्याच्यापेक्षा कडे ह्या मापानेच कटिंग करणार. अहो, होतो. 6 इंचीचं- बेंड होता तिकडे गोट्यावर. 6 इंचीचं पाईप पाणी ह्यात कधी दाब- पण आहे ना सगळी वस्तू आल्याशिवाय पुढे हातच लावायचा नाही. कापी करायचीच नाही. अजिबात नाही असं आहे. सावतीच वाटतं मागाशी गेली ना मी इथनी. हा मागाशी म्हणलं त्यांना कट करा तर वरती त्यांनी जोडला आणि तिकडला आलं पाईप ते म्हणजे आता खांदतो इथलं. ठीक आहे म्हणलं खांदून होत असेल तर ठीक आहे. हा हा. नाही आता हे जर सगळं कटिंग करावं लागेल आता जॉईंट हा सगळं. एवढं द्यावं, सुलोचन बताव ह्या हाय तिच्यात. कुठे पलीकडे आहे. रामभाऊ आता सणसणा घ्या जोडून. आता सणसणात जोडून. नडलं तर मला बोलवा की मी आहे की इथे तुम्हाला. झाली बुजून पाईपलाईन मित्रांनो. रामभाऊनी थोडासा बेंड बसवायला वेळ लावला त्याला जुळला नाही बसवायला.
पण ठीक आहे चालते. जुळवून झाले, सगळं बुजवून झाले. या किरकोळ 2-3 लिकेज राहिल्यात. लिकेज सकाळ उद्या जोडायच्यात. उद्या सकाळ जोडून उद्या सकाळ बुजवायच्यात मशीनने. लिकेज राहिले ते आता काय झालं, अंधार पडल्यामुळं त्यांनी सुट्टी केली कामाची. सकाळ सकाळ उद्या येऊन जोडणार आहेत लिकेज जोडल्यानंतर उद्या 4-5 ठिकाणी राहिले बुजवायचे. ठीक आहे.